नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? खूप मजेत ना? चला तर मग आजची आपण स्टोरी पाहूया. लग्नाच्या एका आठवड्यानंतरच सासूबाईची मोठी मुलगी स्नेहा हिला तिच्या ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेरच्या शहरात जावे लागले. स्नेहा काही दिवसांसाठी बाहेर गेली असताना तिचा पती आणि सासूबाईचा जावई सतीश सासरवाडीत राहायला आले. या कथेत सासूबाईंनी 2 मुली होत्या. सतीशला बाहेरचे जेवण आवडत नव्हते, म्हणूनच त्यांच्या बायकोच्या गैरहजेरीत ते सासरवाडीत राहायला आले होते. कारण त्यांच्या घरी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवायला कोणीही नव्हते. सतीश घरी आल्यापासून गरजेनुसार सासूबाईंनी त्यांची लहान मुलगी कीर्तीची खोली सतीशला झोपायला दिली आणि कीर्ती त्यांच्या खोलीत झोपू लागली. सतीश घरी आल्यामुळे सासूबाईंना वाटले की मोठी मुलगी स्नेहाचे लग्न झाल्यामुळे आपली एक जबाबदारी कमी झाली आहे. सुरुवातीला सासूबाईंनी सतीशला त्यांच्या लहान मुलीसोबत म्हणजेच कीर्तीसोबत हसत खेळत संवाद साधताना पाहिले. सासूबाईंना वाटले की सतीश आपल्या मेहुणीसोबत सहज मजा मस्ती करत आहेत, त्यामुळे त्यांनी सतीशच्या वागण्याकडे जास्त लक्ष दिले नाही. या कथेत सासूबाई सांगत आहेत की लग्नानंतर सतीश आणि स्नेहा यांच्यात काही वैयक्तिक तणाव निर्माण झाले असावेत. ह्याची त्यांना तेव्हा काही कल्पना नव्हती. मात्र कीर्ती हळूहळू तिच्या अभ्यासात व्यस्त झाली आणि तिने जावयांपासून थोडे दूर ठेवायला सुरुवात केली. कीर्तीने अंतर ठेवल्यानंतर सतीशच्या गप्पा सासूबाईंकडे वळल्या. सासूबाई वयाच्या 45 मध्येही दिसायला व्यवस्थित होत्या आणि त्या गेल्या 10 वर्षांपासून आपल्या मुलींसोबत एकट्या राहत होत्या. त्या नोकरदार नसून गृहोद्योगातून थोडीफार कमाई करून घराचा उदरनिर्वाह करत होत्या. सतीश सासरवाडीत आले तेव्हापासून ते खूप मोकळेपणाने वागत होते आणि कुठल्याही गोष्टीत मानपान घेत नसत, ज्यामुळे ते कुटुंबाचाच भाग वाटत होते. एके दिवशी कीर्तीची मैत्रीण काही दिवसांसाठी घरी आली तेव्हा कीर्तीने आईला सांगितले की तिला तिची खोली हवी आहे आणि सतीशला हॉलमध्ये झोपायला सांग. सासूबाई सतीशचा अनादर करू शकत नव्हती, त्यामुळे त्यांनी हळूहळू स्वतःची खोली सतीशला राहायला दिली. दुसऱ्या दिवशी रात्री सतीश सासूबाईंना म्हणाले की त्यांच्या खोलीत झोपू शकतात. खोली वाटून घेण्यात त्यांना काही अडचण नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हॉलमध्ये AC नव्हता, त्यामुळे हॉलमध्ये झोपणे कठीण होते. म्हणून त्या रात्री सासूबाईंनी सतीशसोबत खोली वाटून घेतली आणि सुरक्षित अंतर राखून झोपल्या. त्या रात्री काहीतरी अनपेक्षित घडल्यासारखे सासूबाईंना वाटले, पण नेमके काय घडले हे त्यांना नीट लक्षात आले नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताच सतीश थेट किचनमध्ये आले. त्यांना पाहून सासूबाईंनी लगेच चहा घेऊन येण्याची तयारी दाखवली, परंतु सतीश म्हणाले की त्यांना चहा नको आहे. सतीश सासूबाईंना म्हणाले की ते त्यांना त्यांच्यासोबत व्यायाम करायला घेऊन जायला आले आहेत. सासूबाईंनी त्यांना सांगितले की त्यांना व्यायामाची गरज नाही, कारण घरच्या कामातच त्यांचा बराचसा व्यायाम होतो आणि त्या तंदुरुस्त फिट आहेत. सतीशने मात्र थोडा व्यायाम करणे फायदेशीर ठरेल असे सांगितले. सतीशच्या समजावण्याने सासूबाई तयार झाल्या. सतीशने त्यांना व्यायामाच्या काही सोप्या स्टेप्स दाखवल्या आणि उत्तम मार्गदर्शन केले. व्यायाम झाल्यानंतर सासूबाईंना स्नेहाचा फोन आला. स्नेहाला व्यायामाबद्दल कळताच तिने आईला सतीशची जिम पार्टनर हो असे सांगितले, ज्यामुळे सासूबाईंनी सतीशच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम सुरूच ठेवला. 2 दिवसांनंतर रात्री पाणी प्यायला जात असताना सासूबाईंना जाग आली तेव्हा कीर्तीच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला आणि तिथे सतीश उपस्थितीत होतो. कीर्ती आणि तिच्या मैत्रिणीसमोर होते. काही गैरसमज निर्माण झाले होते. कीर्तीने तिच्या मैत्रिणीसमोर सतीशची मस्करी उडवल्यामुळे हा प्रकार घडला होता. सासूबाईंनी सतीशला समजावून तिथून जायला सांगितले. कीर्तीला कुठे कोणाशी कशी मस्करी गवारावी याची पुरेशी समज नव्हती, त्यामुळे सासूबाईंनी तिला खडे बोल सुनावले. सासूबाईचे बोलणे ऐकून कीर्ती त्यांना खोली बाहेर घेऊन आली आणि म्हणाली, आई तुला माझी मस्करी दिसली, पण त्यांची विचित्र वागणूक अजून लक्षात आलेली नाही.
कीर्तीने तक्रार केली की सतीश तिच्या मैत्रिणीकडेही वेगळ्याच नजरेने बघत होतो. ती पुढे म्हणाली, तू जिजूंच्या गोड बोलण्यात येऊ नकोस. त्यांनी मलाही बारीक असल्यामुळे व्यायाम करण्याचे टिप्स देण्याचे सांगितले होते. ती आईलाही त्यांच्याशी थोडे अंतर ठेवण्याचा सल्ला देत होती. कीर्तीने जे सांगितले ते तिच्या दृष्टिकोनातून बरोबर होते. तिच्या मैत्रिणीबद्दल सतीशचे वागणे योग्य नव्हते असे सासूबाईंना वाटले. त्या लगेच सतीशशी बोलायला त्यांच्या खोलीत गेल्या, पण तोपर्यंत ते झोपले होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी रात्रीबद्दल विचारले, तेव्हा सतीश फक्त एवढेच म्हणाले, सासूबाई, कालचे विसरून जा, झाले ते झाले, त्या गोष्टीला पुढे वाढवू नका. त्यामुळे सासूबाईंनी तो विषय तिथेच थांबवला. नंतर नाश्ता करताना सतीश त्यांच्या शेजारी बसून, कधी कधी माझाही विचार करा, मी घरचाच आहे ना, असे म्हणाले. ज्यामुळे सासूबाईंना ते वागणं विचित्र आणि गैरसोयीचे वाटले. काही दिवसातच सतीशचे सासूबाईबद्दलचे वागणं खूपच विचित्र आणि बदलत चालले होते. एके रात्री जोराचा वारा सुटल्यानंतर सासूबाई खिडकीजवळील सामान उचलत असताना सतीश अचानक तिथे आले आणि म्हणाले, सासूबाई, व्यायामाचा फायदा दिसतोय, तुम्ही बऱ्यापैकी फिट दिसताय. सासूबाई सावध झाल्या आणि त्यांनी अंतर कायम ठेवले. सासूबाईंनी लाईट लावला आणि स्पष्टपणे सतीशला सांगितले की सतीश, आपण दोघेही मर्यादेत राहून संवाद साधावा. असं वागणं योग्य नाही. त्याचवेळी त्यांच्या खोलीत स्नेहा मोठी मुलगी आली. स्नेहाचा आवाज ऐकून सतीश घाबरले आणि शांत झाले. सासूबाईंनी त्यांना हे सगळे करणे आता थांबवायला सांगितले. यावर सतीशने माफी मागितली आणि सांगितले की त्यांना आजपर्यंत एक गोष्ट लपवली आहे. त्यांनी स्पष्ट केले की मला रात्रीचा दृष्टदोष आहे, त्यामुळे काही वेळा मला रात्री स्पष्ट दिसत नाही. त्यांचे स्पष्टीकरण ऐकून सासूबाई शांत झाल्या आणि त्यांना परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला. सतीशने सांगितले की मी तुम्हाला व्यायामासाठी सांगत होतो, कारण ते तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. सगळे गैरसमज दूर झाल्यावर सासूबाईंनी सतीशकडे माफी मागितली. त्यांना समजले की रात्रीचे काही प्रसंग फक्त गैरसमजावर आधारित होते. कीर्तीलाही सत्य समजावून सांगितले गेले. अशा प्रकारे त्या दिवशी सगळे गैरसमज दूर झाले आणि घरातील वातावरण शांत आणि समजूतदार झाले. तर कशी वाटली आजची कथा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.